चटके देणारं ऊन आणि असह्य उन्हाळा यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर येऊ नये असं वाटतं। दुसरीकडे उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज बांधला जातोय। पण त्याच वेळी निसर्गातील काही पारंपरिक दूत आजही तितक्याच विश्वासार्हतेने ऋतुचक्रातील बदल सांगतायत। कागल परिसरात सध्या बहावा झाडांना मस्त बहार आलाय। पिवळ्या धमक फुलांचा जणू धबधबा दिसून येतो। फुललेला हा बहावा लवकरच पाऊस पाडेल याचे संकेत देत आहेत। तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता हवामानाचा आणि पावसाचा अचूक अंदाज बांधणं शक्य झालंय, पण त्याच्या जोडीला निसर्गाचे पारंपरिक संकेतही समजून घेतले पाहिजेत। सध्या कागल शहरात बहाव्याची झाडं पिवळ्या जर्द फुलांनी बहरली आहेत। ग्रामीण भागात बहावा म्हणजे पावसाचा नेचर इंडिकेटर म्हणून ओळखला जातो। बहावा फुलल्यानंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यात पाऊस पडतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। एकीकडे सध्या कडाक्याचं ऊन आणि उष्मा यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडावंसही वाटत नाही। तापलेल्या रस्त्यांवरून रखरखत्या वातावरणात प्रवास करताना कागल परिसरातील फुललेली बहावाची झाडं निसर्गाचं वैभव दाखवतात। पिवळ्या धमक फुलांचा धबधब्यासारखा आविष्कार मन मोहून टाकतो। बहावा फुलला याचाच अर्थ लवकरच पावसाळा सुरू होणार याचा संकेत आहे। शेतीप्रधान देशात पावसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे अशा नैसर्गिक संकेतांवरूनच हजारो शेतकरी पेरणीचं नियोजन करतात।